नमस्कार. स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पाहूया आजची ठळक बातमी. शिवसमर्थमध्ये संपन्न झाला तुळशी विवाह सोहळा. आर्थिक क्षेत्राबरोबर विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसमर्थ परिवाराच्या वतीने मुख्य कार्यालयाच्या समोर तुळशीचा विवाह सोहळा संपन्न झाला. आषाढी एकादशीची देवशयनी एकादशी अशी ख्याती करणारा विठुराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो. त्यावेळी उटी उटी गोपाळा म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात. त्याच दिवशी तुळशी विवाहास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुळशी विवाहाची समाप्ती होते. तुळशीला आपली लेक मानावयाची लोकपरंपरा आहे. अजूनही अनेक ठिकाणी तिचे मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीची लग्न लावले जाते. तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरी भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराण सांगते. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते. तुळस आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची नसून ती आरोग्यदायी मानली गेली आहे. तुळस अतिशय गुणकारी मानली गेली आहे. देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीनंतर तुळशी विवाहाची आतुरता घरोघरी असते. तुळशी विवाहाच्या सोहळ्याने दिवाळीची खऱ्या अर्थाने सांगता होते.